गुड मॉर्निंग. तर वियान तयार झाला होता त्याच्या व्होकॅब्युलरी पिरियडसाठी गळ्यात वगैरे घालून आम्ही हँग करण्यासाठी दिलं होतं त्याला. आणि त्यानंतर वियानचं सगळं आवरून मी निघाले वियानला स्कूलला सोडण्यासाठी. तर बाहेर आज पूर्ण असं थंडी नव्हती, पण असं फॉगी तयार झालेलं होतं आणि असं धुकं सगळं पूर्ण दिसत होतं. वियानला सोडल्याच्या नंतर आम्ही घरी आलो, पटपट आवरलं. टायमिंग खूप कमी होता, 9चं टायमिंग दिलेलं व्होकॅब्युलरी पिरियडसाठी. आणि निघायला आधीच खूप उशीर झाला होता. त्याच्यामध्ये अनारच चाललं की मला असा व्हिडिओ काढायचा. पहिले बाय बाय करणार, मग मी जम्प करणार. त्यानंतर अनाऱ्याला पटकन गाडीत बसवलं. आम्ही दोघी सगळ्यात आधी गाडीत बसलो आणि त्यानंतर पोहोचलो स्कूलमध्ये. तर आम्ही जाण्याच्या नंतर बऱ्याच वेळानंतर लोक सगळे यायला सुरुवात झाली होती. त्यानंतर इथे मनी दिसत आहे, रोबोट दिसतो. इथे आजीबाई बघा किती छान दिसत आहेत. खूप सुंदर सुंदर असे गेटअप केलेले होते. म्हणजे जसं तुम्ही वर्ड घेणार त्या रिलेटेड तुम्हाला गेटअप करायचा होता. आणि आम्ही वियांचा क्लास आहे, तर वियांची वाट बघत होतो. सगळे क्लास एकानंतर एक येत होते. मला असं वाटलं आम्ही वियांना मिस तर नाही केलं ना, की आम्हाच्या नकळत तो निघून गेला. इथे वियान आला. वियानचे 1-2 फोटो काढले. त्याचे फ्रेंड्स वगैरे होते. त्याला म्हटलं जॅकेटची चेन काढ. त्याने लगेच माझ्यासमोर जॅकेटची चेन परत वरती गेली आणि निघून गेला. त्यानंतर घरी आलो. जोराची भूक लागली म्हणून कांद्याच्या पातीचं पिठलं केलं, पोळ्या आणि सलाड घेतलं खायला. त्याच्यानंतर 2 वाजता दुपारी हे लोक आले. त्यांनी परत दरवाजा वाजवला की बाहेरचं सामान सगळं आतमध्ये घ्या, त्यांना क्लीनअप करायचं होतं. परत कालच्यासारखं सगळं सामान आतमध्ये घेतलं. फक्त फरक एवढा होता की काल सगळं क्लीन झालेलं असल्यामुळे आज फक्त उचलून आतमध्ये घ्यायचं होतं. आणि त्यांचं आम्ही बघण्यासाठी उभं राहिलं. त्याचं प्रेशर एवढं होतं त्या पाईपला की त्याचा कलर डिफरन्स दिसत होता. एक साईडला पूर्ण ब्लॅक आणि एक साईडला पूर्ण काळं. आणि यांनी मस्त आमचं वरचं सगळं धुवून दिलं, जे छान वाटत होतं. त्यानंतर परत सगळं सामान उचललं आणि बाहेर नेऊन टाकलं. चला तर परत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.